शकुंतला तडक माडीवर गेली. पलंगावर अंग टाकून रडत राहिली. तिच्या मनात आलं, आता हिथून पुढं ह्या पलंगावर संपत झोपणार नाही आपल्याबरोबर, आपल्यासोबत. किती वर्ष कोणाला ठाव. तिच्या मनात आलं की आपल्यापैकी सुखी कोण, सुभाष जगदाळेची बायको का आपण. तरुणपणी तिचा नवरा मेला, त्याचा अदावतीनं खून पाडला गेला म्हणून गाववाल्यांची नातलगांची माया तिलाच मिळणार. आणि आपण एका खुनी नवऱ्याची बायको म्हणून लोक आपल्याकडं बघत राहणार, नावं ठेवणार, सुस्कारे सोडणार आणि टोचून खोचून बोलून बी घेणार. तिला प्रकर्षानं जाणवलं की आता गाववाले आपल्याला संपत जाधवची बायको म्हणून ओळखणार नाहीत, तर खुनी संपतची बायको म्हणून आपल्याकडे बोट दाखवतील. फक्त आपल्याकडेच असं नाही, तर नागेशकडे, गणेशकडे आणि गणपतकडेही हा त्या खुन्याचा भाऊ म्हणूनच पाहतील. दुःखाच्या खोल बारवेत डोकावून बघताना खुनी खुनी असा प्रतिध्वनी तिला वारंवार ऐकायला यायला लागला. ती उठली, उठून पलंगावर बसली, डोळे पुसले आणि खाली आली. नागेश तोपर्यंत वरती आला होता. तिच्याकडे भेदरून बघत उभा होता. कसं बसं म्हणाला, आई तुला खालती बोलवले, चल. ती त्याच्या मागोमाग खाली आली. सगळ्यांमध्ये येऊन बसली, काही न बोलता. रडून डोळे सुजले होते, चुरचुरत होते, अंगातलं बळ गेलं होतं, मनातलं बळसुद्धा संपलेलं होतं. कचरू जाधव म्हणाले, सुनबाई माझा लिओक तुरुंगात गेला, पर आम्ही तुला त्याच्या जागी तसाच मान देऊ. माझ्या पोराची सोन्यासारखी 2 पोरं आहे ती. संपतची आठवण समजून त्यांना सांभाळत दिवस रेटू. येईन कधीतरी संपत, येणार तो वापस, माझी खात्री आहे. संपत मनाचं निर्मळ आहे, त्याला पश्चाताप झाला असन, होणारच. तो बी माणूसच आहे. झाली चूक त्याच्या हातून, घडून आहे ते घडून गेलं त्याच्या हातून, ते जाऊ दे. तो हिथं राहा. संपत हसताना होती ना तशीच राहा. आम्ही तुला आणि तुझ्या पोरासनी माझ्या आणि हिच्या जीवात जीव असस्तवर अंतर देणार नाही. ही 2 लेकरं आमचीच आहेत. गणपतला तर काय मुलबाळच नाही. तुझी पोरं हीच आमची धन दौलत. बघ विचार कर. माहेरी जाऊन ये, राहून ये. लगीन झालेल्या पोरीसाठी माहेर सदाचं ठिकाण उरत नाही बाई. माहेरी पाहुणी म्हणून लेकबाई शोभती. बाप तसा गुंग झालेला. भाऊ लहान आहे ती तुझे. इथं म्या आहे, सासू आहे, कौशल्य आहे, गणपत आहे बापाच्या जागी. संपत काय 1-2 वर्षात येणार नाही, 5-10 वर्षात येईन कदाचित त्यो. माझी हाय पांडुरंगावर श्रद्धा. आमचा विचार तुझ्या मोर मांडला, आता तुझं तू ठेरेव. बोलणं संपल्यासारखे कचरू जाधव उठले, वाड्याच्या बाहेर जाऊन उभे राहिले विचार करत. गणपतही त्याच्या माडीवर गेला, काही न बोलता, काही न सुचवता. कौशल्या म्हणाली, तू हितच राहा. इथल्या माणसांचा पोरांवर जीव आहे. नागेश तर माझ्याच सवयीचा आहे. गणेशला तर बाप ध्यानात बी येणार नाही. बापाची माया काळजी हे देतीन की त्याला. चुलताच आहे ना त्याचा. आणि तुझं माहेर तिथं बी उन्हाळाच आहे. माय गुजरलेली, बाप तसा याडापिसा झालेला. तिथं आधार वाटावा असं काही नाही आहे. एक वाड्यावर संपत नसणार, पण बाकीची माणसं तर आहेत का नाही. शकुंतलानं मान वर करून कौशल्याकडे बघितलं. भरल्या कंठानं म्हणाली, हा ते नाही त्या घरात मला काय किंमत आहे बाई. त्याच्या पायी तर म्या घरची सून झाले का नाही. वाड्यावर हक्कानं राहायला बी आले. माझी माणसं सोडून आले. ते दिसभर वाड्यात नसले तरी गावात असायचे, शेतावर राहायचे, कधी बी घरी येतील अशी आशा असायची मनात. पर आता त्यांची शिक्षा कमी होण्याच्या आशेवर दिस लोटत राहायचं. ती शिक्षा बी कमी होईन का तशीच राहीन, देवाला ठावं. ती पुन्हा रडायला लागली. थोडा वेळ तिथे बसून कौशल्या उठली, कामाला लागली. मनात दुःखाचा डोंगर सलट ठेवून शकुंतलाही कामाला लागली. आता इथून पुढे दुःख तर कायम आपल्या सोबत असणार असं तिला वाटलं. सावलीहून आपण झिडकारलं तरी ते दूर होणार नाही. कंटाळलो तरी आपला ते कंटाळा करणार नाही. सुखाचा कोवळा सोज्वळ प्रकाश आपल्या जगण्यातून कायमचा हद्दपार झाला आहे हे तिला कळून आलं. हात कामात असले तरी मनात संपतचे विचार असायचे. तो अजून जेवायला आला नाही असं तिला कित्येक वेळा वाटून जायचं.
त्याचा विचार करता करता डोळा लागून गेला तर तो येऊन दारावर टकटक करतोय असा तिच्या मनाला भास व्हायचा आणि आली आली असं म्हणत ती पलंगावरनं गडबडीनं उठायची, दारापर्यंत यायची झोपेतच आणि क्षणात सगळा प्रकार तिच्या लक्षात यायचा. मग ती हुंदका आवरत मागे फिरायची. त्याला दार उघडायला उशीर केलेला आवडत नव्हता. आत येऊन मग तो चिडचिड करायचा, तिच्या गाढ झोपेवर बडबड करायचा किंवा कपडे बदलून मुकाट्यानं तिच्यापासून अंतर राखून झोपून जायचा. असं खूपदा व्हायचं. ती रात्री त्याची मनधरणी करत बसायची नाही. तिलाही झोप अनावर झालेली असायची. मग तीही त्याच्याकडे पाठ करून झोपी जायची. पण रात्री काय घडलं याचा रात्रीतून विसर पडून गेलेला असायचा. उगवलेल्या दिवसाबरोबर संपत नेहमीचा आणि ताजा तवाना तिला वाटायचा. त्याच्या ह्या स्वभावाचा भाग तिला फार भावायचा. राग विसरायचा तसं रात्री दिलेलं वचनही तो विसरायचा आणि विसरून गेलो हे खुल्या दिलानं कबूल करायचा. त्यामुळे दोघात भांडण रुसवा फुगवा झाला तरी ती रात्र किंवा संबंध दिवस खराब करून उरायची नाही. सगळंच विसरून त्यांची मनं सांधली जायची. दोघं पुन्हा जवळ यायची. ओढच तशी असायची. तिला वाटलं की लग्न झालेल्या 5-6 वर्षातले दिवस आठवतच आता पुढचं आयुष्य रेटायचंय. तेवढीच पुंजी आता आपल्याजवळ आहे. महिन्यात जखम ओली होती तरी त्या वाड्यानं संपतच्या घरी नसण्याची सवय करून घेतली. आता तो अशात परत येणार नाही असं म्हणताना मनानं सगळं समजावून घेतलेलं होतं. कोर्टात केस दाखल झाली होती. खून करण्याचा उद्देश नसताना हातून नकळतपणे कढून गेलेला खून अशा तऱ्हेनं वकिलानं केस दाखल केली होती. दोघेही तरुण होते, चिडलेले होते. एकदा का माणसाच्या मनातला संयम संपला, त्याचा विवेक नष्ट झाला की काहीही होऊ शकतं हे सगळ्यांना कळलेलं होतं. मांडलेला खेळ विस्कटला गेला होता. दोघांचेही संसार उद्ध्वस्त झाले होते वेगवेगळ्या परीनं. त्यामुळे दुश्मनी निर्माण झाली होती. मनं गढूळ झाली होती. दुःख मनात होतं आणि मनं काही स्वच्छ नव्हती. एक खरं होतं की दोघांच्या बायकांना नवऱ्याच्या वागण्याची शिक्षा वेगळ्या प्रकारे भोगायला लागणार होती. सुभाष जगदाळेच्या बायकोला 2 मुली होत्या तर संपतच्या पोटी 2 मुलंच जन्माला आली होती. मोठा 5 वर्षांचा तर लहाना दूध पिता 7-8 महिन्याचा. बापाला फक्त आवाज आणि चेहऱ्यानं ओळखणारा, समोर आला हाक मारली तरच जाणारा. नागेशला मात्र त्याची आठवण यायची. तो कुठं आहे, अजून तो घरी का आला नाही असं तो घरातल्या कोणाजवळ तरी विचारायचा. आपल्या वडिलांना त्या माणसांनी जाळीच्या गाडीतनं का नेलं हा त्या बालमनाला पडलेला प्रश्न होता. संपतच्या हातून घडलेला गुन्हा आणि त्याला भोगावी लागणारी शिक्षा याचं समीकरण कळायचं त्याचं वय नव्हतं. तो वडिलांची आठवण काढून रडायचा आणि सगळेजण मग व्याकुळ व्हायचे. त्याला कसं समजवायचं हा सगळ्यांपुढे प्रश्न होता. गणपत त्याला फिरवून आणायचा, शेतावर न्यायचा, खायला प्यायला द्यायचा. मध्ये 4-8 दिवस नीट जायचे आणि मध्येच तो खेळता खेळता विचारून जायचा की आजा बा कधी येणार आहे रे त्याच मोटारीतनं? तीच माणसं त्याला वाड्यावर आणून सोडतील ना? काही एकटाच येणार तो? येईन रे बाबा, येईन आपला संपत असं जवळ असणारा त्याच्या पाठीवरून मायेनं हात फिरवत गहीवरून म्हणून जायचा. डोळ्यातलं पाणी लपवायचा प्रयत्न करायचा. संपतला कैद होऊन महिना झाला होता. घरातल्या त्याच्या माणसांना त्याची दिवसाच्या कुठल्याही प्रहरी अगदी ठरवून किंवा अजाणताही आठवण यायची. मग ती आठवण त्याच्या आवडीचं कालवण केल्यानंतर असो किंवा त्याच्या रोज घरी परतण्याच्या वेळेची असो. सासू भिंतीला पाठ लावून डबडबलेले डोळे पुसत म्हणायची, दिसभर कुठं बी भटकत असू दे, नावाला गडी वाड्यावर यायचाच. घरी आला का भूक भूक करत राहायचा. त्याचं जेवण तयार ठेवायला लागायचं. त्याला कोरडं पिठलं आणि गरम भाकर लय आवडायची. कांदा फोडून खायला लागायचा त्याला. संपत जिवंत होता तरी घरापासून दूर होता, तेही अनिश्चित काळासाठी. तो काळ नेमका कोणाला माहिती नव्हता, पण तो कालावधी दीर्घ असा होता. संपतचं असं घरापासून दूर जाणं सगळ्यांना दुःखी करणारं ठरलं होतं. एखाद्या मेलेल्या माणसाविषयी त्याच्या कधीच परत न येण्याविषयी बोललं जावं तसं संपतच्या बाबतीत अलीकडे नकळतपणे बोललं जात होतं. काही करण्यात काही ठरवण्यात त्याला अगदी सहजपणे वगळलं जात होतं. कारण एक तर त्याचं मत घेणं शक्य नव्हतं, दुसरं म्हणजे तो यांना हवा तेव्हा परत थोड्या वेळासाठी तरी येणार नव्हता. ते त्यांच्या मनात असलं तरी हातात नव्हतं. जिथे कुठे तो गेला होता तिथे तो एकटा होता. आपल्या हातून घडून गेलेल्या गुन्ह्यासकट तो तिथे रांगत होता.
कदाचित त्याच्या ढकलण्यामुळे सुभाष जगदाळेचा मृत्यू झाला नसता, त्याचा प्राण गेला नसता, तर त्याला तक्रार करण्यावरनं पोलीस स्टेशनची हवा खायला लागली असती. ती फार नाही 2-4 दिवस. मग जामिनावर त्याची सुटका झाली असती. पण घडलेला प्रकार इतका साधा नव्हता. एका जीवाचं जगातून जाण्याचा रंग त्या गुन्ह्याला होता आणि त्यामुळे गुंता वाढला होता. शकुंतलाचं तर खाण्यात, जेवण्यात, झोपण्यात कशात म्हणून लक्ष लागत नव्हतं. पुढचा स्वतःच्या जीवनाचा तिला विचारच करता येत नव्हता. काय करावं, काय ठरवावं, कुठला मार्ग योग्य ठरेल, या विचारांच्या लपंडावानं मनाची तगमग कमी होण्याऐवजी दिवसागणिक, रात्रीगणिक वाढतच होती. माहेरी जाऊन राहण्यात राम नव्हता. वडिलांची तब्येत बरी नव्हती. सखाराम त्याचं बस्तान बसवण्यात दंग होता. शिवा तर लहानच होता. सखारामवर आज तरी वडिलांची, शिवाची जबाबदारी होती. शेतीतून फार उत्पन्न येत नव्हतं. बसस्टँड बाहेर टाकलेली टपरी, पानाची बिडी तंबाखूची, ती टपरी मात्र बरी चालली होती. थोडा पैसा घरी येत होता. पण सखारामला जवळजवळ दिवसभर टपरीवर थांबायला लागायचं. त्याला सुट्टी अशी नव्हती. शकुंतलाला तो म्हणालाही होता, वाड्यावर समजा ठीक आहे का नाही बघण्यासाठी म्या दुपारचं वाड्यावर चक्कर टाकून जातो. काय आहे, आबाचं रोज काही ना काहीतरी दुखत असतं. शिवाचं पाणी भर, दूध आण, चहा करतो. घरात बाई माणूस पाहिजे लागा. निदान कोरड्यास भाकऱ्या करायला तरी. बाई घरात आहे तर घर चालतंय बघ. वाडा कसा निसता गाचाळ झालाय. बाईचा हातच नाही ना फिरत वाड्यावरनं. काय करणार? तुम्ही असताना कसा होता वाडा? झाडून जोडून नीटनेटका ठेवला होता. आई तर पार कोरा उतरून जाईपर्यंत झाडत राहायची. समजा लक्षात येतं आहे माझ्या अक्का, पर करणार काय म्या? कुठं कुठं ध्यान देणार मी? दुकानाकडं ध्यान देऊ का वाड्याकडे देऊ? त्याला शकुंतला म्हणाली, आता तू बी लगीन करून टाक. वाड्यात हक्काची बाईल घेऊन ये. त्या बिगर मला काही दुसरं दिसत नाही आता. ह्यावर सखा सूचकपणे हसला. तिथेच दोन्ही पायावर बसून पुढे मागे झुलणारे ज्ञानोबा सगळं कानावर पडून शांत होते. आता मुलाचं लग्न केलं पाहिजे, घरात सून आणली पाहिजे, गाडा चालू ठेवला पाहिजे, हे त्यांना सुचत नव्हतं. सगळं आवरून नवाच्या पुढे गणेशला काखेत मारून शकुंतला माडीवर झोपायला गेली. गणेशला पाळण्यात ठेवून झोके द्यायला लागली. झोका मागे पुढे होताना कर्र कर्र आवाज करत होता. त्याला मांडीवर घेऊन थोपटून झोपवण्यापेक्षा शकुंतलाला त्याला पाळण्यात ठेवून हलवणं सोपं जायचं. एकतर पाळण्याच्या पुढे मागे होण्यानं तो एका लईत येऊन पेंगायला लागायचा. थोड्या वेळात झोपी जायचा. तो गाढ झोपेपर्यंत मांडी हलवत बसण्यापेक्षा तिला त्याचा त्या जाड लाकडी पाळण्यात ठेवणं बरं वाटायचं. हात बदलून दोर ओढता यायचा. मुख्य म्हणजे विचार करता यायचा स्वतःचा, स्वतःबाबत. आता फक्त चारी बाजूनी विचार करणं तेवढं तिच्या हातात होतं. गणेश गाढ झोपला. तिने खोलीतला मोठा बल्ब घालवला, झिरोचा बल्ब लावला. हळूच वाकून त्याच्या पाठीखाली हात घालून त्याला उचलला आणि पलंगावर भिंतीकडे ठेवला. तो झोपेत लोळत लोळत भिंतीकडे सरकला तरी पडणार नव्हता. त्यामुळे आपल्यालाही गाढ झोपता येत होतं. सगळं सोयीचं होतं. संपत खुशीत असला की म्हणायचा, असू दे की त्याला पाळण्यात, उठला तर घे पलंगाव, तवर झोप की दोघं आईस पैस. त्याचं ते बोलणं तिला कळून यायचं. मग ती त्याला पाळण्यातनं बराच वेळ काढायची नाही. मग तोच म्हणायचा, आता साहेबाला पलंगावर झोपवा तिकडं भिंतीकडं, तुला त्याच्या बिगर झोप येणार नाही. एक वेळ पलंगावर मी नसलो तर चालतंय तुला, पण त्यो पाहिजे. आणि हसायचा. शकुंतलाला ते सगळं आठवलं. तिला वाटलं आता गणेशच माझ्याजवळ झोपत जाईन कितीतरी वर्ष, तुम्ही परतून येस तवर. आता माझी पोरं माझा आधार आहेत, ती मला सांभाळतीन. हा विचार करत असताना तिला वाटायचं की कैद्याचं जीणं वाईट असतं असं म्हणतात. जेवाया नीट देत नाहीत, कामं करून घेतात, मारतात. ती काय काय ऐकून होती तुरुंगातल्या कैद्यांच्या बाबतीत. ते सगळं तिला संपतच्या बाबतीत घडत असणार असंच वाटायचं. त्याला सगळं सोसायला लागणार आणि आपण फक्त त्याची आठवण काढून तळमळत राहायचं. पलंगावर झोपायचं, चहा घ्यायचा, जेवायचं आणि त्याचीच काळजी करत दिवस संपवायचा. संपतचं तसं झाल्यापासनं गणपतचं नागेशचं लाड करणं वाढलं. त्याला घेऊन शेतावर जा, बाजारातून भटकून ये, त्याला खायला काहीतरी घेऊन ये, रोज चाललं होतं. तिच्या दुबळ्या मनात आलं, ह्यासनी त्याला माझ्याजवळून हेरावून तर घ्यायचं नसन. ही माणसं कशी अचानक त्याचा पुळका आल्यागत करतात. त्याला माझ्याजवळ बसू देत नाहीत, निजू बी देत नाहीत.
का माझंच त्याच्याकडं दुर्लक्ष होतंय? असं असन तर मीच चुकत असन. तिने स्वतःशी ठरवलं की त्याला रात्री नाही तर दुपारी तरी आपण माडीवर आणून आपल्या जवळ बसवून घ्यायचं, त्याच्याशी बोलायचं. नाहीतर मी त्याची आई आहे ह्याचा त्याला विसर पडेल. अशीच 1-2 वर्ष गेली तर तो अजूनच आपल्याला दुरावेल, आपण त्याला गमावून बसू. तिला कौशल्याचा नाही पण गणपतचा भरवसा वाटत नव्हता. त्याचं नागेशी वागणं जबाबदारीपेक्षा आघळपघळ वाटायचं तिला, अंगावर येणारं भासायचं. डझनभर फुगेच आण, किलोभर पेरूच विकत घेऊन दे, शेव चिवडाच दे, बॅट बॉलच आण. हे सगळं नागेश मागत नसणार तिला खात्री होती. गणपतच आपल्या त्याच्यावरच्या प्रेमाचं प्रदर्शन करत फिरत होता. घरातली माणसंही दिपून जात. सासू म्हणे, अगं माय काय ते गणपतचं अन्न, किलोभर पेरू, लेकरू इतकं खाणार आहे का? उगं पैका वाया घालवणं हे, त्या पोराला काय कळतंय का? यावर गणपत खवचटपणे म्हणे, अगं माय तू बी खा. 2 पेरू आणले तर तुम्ही बी वरडाय कमी करणार नाही. आता आणलंय तर खावा. विचार करता करता शकुंतलाचा कधीतरी डोळा लागला अगदी गाढ. विचारांनीही माणसाचा मेंदू शिणत असतो, दमतो माणूस. तेवढ्यात दारावर कोणीतरी टकटक करतंय असा तिला भास झाला. ती सावध झाली. तिने डोळे उघडले, अंदाज घेतला, ते शांततेचा वेध घेतला. क्षणभर तिला वाटलं संपतच आला नेहमी यायचा तसा. ती त्याच्या घरी येण्याची वाट बघून बघून थकून झोपून जायची. तो घरातल्या इतर कोणाची झोपमोड होऊ नये म्हणून हळूच दारावर टकटक करत राहायचा, अंतरानं तिला जाग येईपर्यंत. मग तिला जाग यायची. शरीर झोपून गेलं, विश्रांती घेत असलं तरी माणसाचं मन जागा असतं असं म्हणतात, तशी ती जागी व्हायची, दार उघडायची. तो आत खोलीत आला की एका विश्वासानं पुन्हा झोपून जायची. हे असं नेहमीच व्हायचं. आत्ताही स्वतःचा श्वास आवरून सावध होऊन तिने दारापलीकडचा कानोसा घेतला. हा भासच झाला असं तिला क्षणभर वाटून गेलं. असं 1-2 महिन्यातनं घडून जाई. विशेषतः संपत औरंगाबादला दुसरा शो बघून घरी परतायचा तेव्हा, कधी उशिराच्या गाडीनं आला तर 12च्या सुमाराला वाड्यावर येई तेव्हा. आणि तिला कोणाचा तरी दीर्घ खोलातून घेतलेला श्वास ऐकायला आला अगदी स्पष्टपणे. ती व्यक्ती दाराला खेटूनच बाहेर उभी असावी. तिला तो श्वास एखाद्या जनावराचा फुत्कार वाटला. काहीतरी शोधत असलेल्या जनावरानं टाकलेला फुत्कारच तो. पुन्हा दारावर टकटक झाली, होत राहिली. शकुंतलाच्या सर्वांगाला घाम फुटला. ती व्यक्ती कोण असावी हे तिला कळालं. ती जागची हलली नाही. तिने स्वतःचा श्वासही रोखून ठेवला. इथवर तिच्या माडीवर खोलीत येण्याची हिंमत गणपतशिवाय दुसरं कोणीच करू शकणार नव्हतं. तिला त्याची कल्पना आली. राग, चीड, संताप यांनी ती पेटून उठली. क्षणभर तिच्या मनात आलं दार उघडावं आणि त्याला हात पकडावा, दारादारा वडीत खाली न्यावं आणि उभं करावं त्याच्या बायकोच्या पुढं, सासू सासऱ्यांच्या पुढं आणि विचारावं, म्हणावं, बघा यो तुमचा लोक पुण्यकर्म करायला माझ्या खोलीवर दारात टकटक करतोय रातीच्या येळी. आता बोला काय शिक्षा देता याला? पण हे सगळं मनात आलेलं ठरवून परतवून टाकलं तिने स्वतःशी एक निश्चय करून. तिच्या लक्षात आलं आपण ओरडून बोंबलून सांगितलं तरी ते त्यासनी पटावं का? आणि यांनी कबूल करावं का की हिच्या माडीवर कशापायी गेलतो? आपण कितीही ओरडून पोट तिडकीनं सांगितलं तरी आजच्या परिस्थितीत आपल्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. तो पुरुष आहे म्हणून त्याचंच म्हणणं खरं मानतील. तो चोराच्या उलट्या बोंबा, तसं हिने मला रातीच्याला माडी ये असं सांगितलं, असं सांगत सुटेल. तिने एक ठरवलं. त्याने कितीही टकटक केली, कडी वाजवली तरी दार उघडायचं नाही. दार उघडून बाहेर जायचं नाही. तो दार फोडून आतच आला तर बघू. आतून कडी घातली होती तरी तिने त्या मंद प्रकाशात ते सगळं बघून घेतलं. उद्यापासून आतून कुलूपही लावायचं ठरवलं. तिच्या मनात आलं आता आपण माडीवरच्या खोलीत का झोपतोय? संपत तर नाही आहे, तो इतक्यात परतणारही नाही आहे. मग आपण खालच्या खोलीत सासू सासऱ्यांच्या बरोबर का नाही झोपायचं? आपल्याला आता माणसांचा आधार पाहिजे. तिला वाटलं खरं तर संपत नसलेल्या पलंगावर तिला पाठही टेकवत नव्हती. तो बाजूला झोपलाय असा अधूनमधून भास व्हायचा. एखाद्या गोष्टीची सवय व्हायला काळ जायला लागतो.
तेवढ्यात पावलं परत पायऱ्या उतरून गेल्याचं तिला जाणवलं. ती हळूच उठली. तिने गणेशला अजून जवळ घेतलं हृदयाशी आणि स्पुंदून स्पुंदून रडायला लागली. बोलायला लागली, तुम्ही कुठं आहे व? माझं कसं होणार आहे? मी जगू कसं? कुणाला माझं दुःख सांगू? तिचा आक्रोश संपत नव्हता. खोलीतली शांतता अजूनच गर्द झाली. त्या शांततेत तिच्या आक्रंदनाची वलय पसरत गेली. तिचं दुःख खोलीभर झालं, सर्वत्र व्यापून राहिलं. गणेशला जवळ घेऊन ती पडून राहिली शांतपणे, पण थकून, आतून पिळवटून गेली होती. दुसऱ्या दिवशी ती नेहमीसारखी घरात वावरत होती. काल रात्री माडीवर, माडीच्या बाहेर काय घडलंय तसं कोणाला माहिती नव्हतं आणि माहिती असणं शक्य नव्हतं. तो तर त्याचं आवरून कधीच वाड्यातनं बाहेर पडला होता. तो आता वाड्यावर कधी परतणार कोणाला माहिती नव्हतं. मनातलं चेहऱ्यावर उमटून जातं म्हणतात ना, तसा तिचा चेहरा पडला होता आणि ते कौसल्याच्या लक्षात आलं. तिने विचारलं, राती झोप नीट झाली नाही का शकुंतला? डोळं का रडल्यावानी सुजल्यावानी दिसायला लागली? गणेश रडला का? का अजून काय घडलं? शकुंतला, आता तू माडीव एकली झोपत जाऊ न गं. अगं पोरगं रडलं पडलं तर आमासनी कसं काय कळणार सांग बरं? तू मामीच्या खोलीत झोप का मामा वाट्यावर झोपत्यात? शकुंतला तिला म्हणाली, बरोबर आहे, तसंच वाटून राहिलंय मला. कुठं साप किरडू निघालं तर आपण मोप सज ठेवतो, पण कुठं काय निघल ठावं नसतं. आपण सांभाळून राहावं हे बेस. त्यानंतर बोलणं झालं नाही. दिवसभर जेवणं खाणं काम यात वेळ संपला, पण मनात विचार चालू होता. मध्यंतरी गणपत संपतला जेलमध्ये जाऊन भेटून आला. तो कसा रोडावलाय, कसा खंतावलाय, काळवंडलाय हे त्यांनी भरपूर तिखट मीठ लावून सांगितलं. सगळेजण हळहळले. सगळ्यांना संपतची कणव आली. शकुंतलाविषयी दया दाटून आली. 4 महिन्यात कळलं की त्याला 14 वर्षांची शिक्षा झाली आहे आणि त्याला हर्सुलच्या जेलमधून पुण्याच्या जेलमध्ये हलवलं आहे, निदान काही वर्षांसाठी तरी. त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती, पण आपल्या वागणुकीने त्यांनी त्याचं चारित्र्य सिद्ध केलं तर त्याची शिक्षा कमी होणार होती, रद्द नक्कीच होणार नव्हती. संपत मेला असं समजून सगळेजण रडले. एखादी वाढलेली फांदी क्रूरपणे कापून टाकावी तसं दैव त्याच्याशी वागलं होतं. त्याच्या कुटुंबापासून त्याला तोडून टाकलं होतं दीर्घ काळासाठी. 15 वर्षानंतर काय बदलणार होतं, काय घडणार होतं हे सध्या तरी कोणी सांगू शकणार नव्हतं. कचरू जाधवच्या वाड्यावर स्मशान शांतता पसरली. एक प्रकारची खिन्नता ग्रासून राहिली. संपत असताना जे घर कधी सोडायचा विचार मनात आला नसता, तो विचार तिच्या मनात आला. खरं तर तिच्यावर, तिच्या नवऱ्यावर आलेलं संकट गणपतनं मोठं मन करून समजून घेतलं असतं तर हे घर सोडायचा विचारही तिच्या मनाला शिवला नसता. पण आधार वाटावा असं गणपत वागत नव्हता. त्याच्या मनात काळं आलं होतं. त्याची नजर बदलली होती. आता संपत नाहीच आहे म्हणताना ही आपल्याला हाताश होऊन सहज वश होईल हा त्याचा मानस असावा. त्याच्या स्वभावाचा थोडा अनुभव तिला आला होता. मध्यंतरी तो थोडा दबून वागत होता. तीही त्याच्या नजरेला आपण पडणार नाही असं वागत होती. त्याला मोठा धीर म्हणून जेवायला वाढणं, आदर ठेवून वागणं सगळं तिने सोडून दिलं होतं. एका घरात असले तरी दोघं क्वचित समोरासमोर यायचे. मुख्य म्हणजे कौशल्य एखाद्या पतिव्रतेसारखं त्याचं सगळं काही करायची. मूल नसलेल्या बाईचं आपल्या नवऱ्यावर जास्त लक्ष असतं असं म्हणतात. ती नवऱ्याचं सगळं निगुतीनं करते. शकुंतलाला वाटलं कौशल्या आता याला अपवाद नाही. नवऱ्याच्या स्वभावातला हा चाहटळपणाचा गुण तिला कळलेला नव्हता का कळून येऊन सुद्धा ती त्याच्याकडे कानाडोळा करत होती. गणपत तिच्याशी तरी प्रेमाने वागत होता असं थोडंच होतं. तो लहान सहान कारणावरनं कौशल्यावर वसकत होता. भाजीच तिखट झाली, भाकऱ्या जाड बनवल्या अशी सतत कुरकुर करत असायचा. मुळात माणसाचं मन जर शांत समंजस नसेल तर तो आपल्या मनातला राग उद्वेग इतर बाबींवर काढून स्वतःचं खोटं समाधान करून घेतो. गणपतचं कौशल्याशी वागणं, तिला टाकून बोलणं, झिडकारणं, तिला दोष देणं तिला ह्याच सदरातलं वाटायचं. तिच्या मनात यायचं अनेकदा कौशल्याने तोंड उघडावं, बोलावं त्याला फडाफडा. चूक काय सदोदित तिचीच असते का? पण तसं घडत नव्हतं. नवऱ्यानं जा सोडून असं फरमान काढलं तर माहेरी जाणे इतका तिला माहेरचा आधार नव्हता. म्हणून गणपत बोलेल ते ती ऐकून घेत होती. तो सांगेल तसं वागत होती. त्याचं वागणं बोलणं तिला स्वतःला पटलं नाही तरी. कौशल्या कुणाजवळ कुरकुरही करत नसे. शकुंतला काही बोलली तर म्हणे,
बाईचा जन्मच वाया गेलेल्या वस्तुवानी असतो. तुला माहीत नाही बाई, तोंड शिवून बसायला लागतं बाईने. शकुंतला 4 दिवस भावाकडे माहेरी जाऊन राहिली होती. नागेश वाड्यात राहिला होता. वडील दिवसेंदिवस खंगत होते. अंथरुणावर तोंडावर पांघरून घेऊन पडून राहायचे. कोणी जवळ येऊन बोललं तर बोलायचे. जेवायला हाताला धरून घातलं तर 4 घास खायचे, नाही तर तसेच पडून राहायचे. शिवा शाळेत जात होता. शाळेतून आला की पाणी भरणं, घर झाडणं करत होता. खेळत बसत होता वाड्यात पोरं जमून. त्यांनी तरी काय करायचं? परिस्थितीच बदलली होती. त्यातून तो वयानं मोठाही नव्हता. रात्री शकुंतलानं भाकऱ्या केल्या, वांग्याची भाजी केली. सगळे जेवायला बसले. ज्ञानोबांनी 4 घास खाल्ले, थाळीतच हात धुतला. नरड्यात जाईना, घास घोळत राहिलाय, तुम्ही जेवा असं म्हटले आणि ताटावरनं उठून अंथरुणावर येऊन पडले, झोपून गेले, तोंडभर पांघरूण घेऊन. आपली मुलगी शकुंतला माहेरी आली आहे. तिने आज भाकऱ्या केल्या आहेत, कालवण केलं आहे, याचं त्यांना भानही नव्हतं. आपला जावई जन्मठेपेची शिक्षा भोगत जेलमध्ये, हे सुद्धा त्यांच्या गावी नव्हतं. शकुंतला त्यांनी नागेशला का आणलं नाहीस हे सुद्धा विचारलं नाही. ती आलेली बघून त्यांना आनंदही झाला नाही की दुःखही वाटलं नाही. ते सगळ्याच्या पलीकडे गेले होते. आता चंद्राक्कांनाही आपण मुलांना आधार द्यायला पाहिजे, सखा शिवाला मदत केली पाहिजे, हे त्यांच्या ध्यानीच येत नव्हतं. घरात कोणी आलं गेलं, काही झालं तरी ते स्वतः दंग असायचे. दोन्ही पायावर बसून डोकं दोन्ही हातात धरून पुढे मागे झुलत राहायचे आणि स्वतःला कंटाळा आला झुलायचा की आडवे व्हायचे. सखाराम म्हणाला, भाजी लय बेज झाली अक्का, अगदी आईवानी झाली बरं का. इतकी चांगली बेज भाजी अक्का, एक विचारू का तुला? राग बांधू नये. शकुंतलाने भाकरीचा तुकडा तोडला. त्यात वांग्याची फोड धरून तोंडात ठेवत म्हणली, अगं विचार की, मागं पुढं का बघतोय? काय तू बी लगीन बिगीन करायच्या विचारात आहे का? तसं असन तर बेस आहे, या वाड्याला बाईची गरजच आहे. सखाराम म्हणला, लगीन तर मला करावंच पडन. माझ्यासाठी नाही, या वाड्यासाठी, आबासाठी आणि शिवासाठी. त्या बिगर यो वाडा नीट होणार नाही. पण पोरगी पाठाय पाहिजे ना. अशा पडत्या काळात आपल्या घरी कोण देईल आपली लेक अक्का? गरीबा घरची कोणी सांगून आली तर काम जमन. शकुंतला त्याला म्हणली, सांगून ठेव की 2-4 जणांना, सरपंचाला सांग, अशा माणसांच्या वळखी असतात, मी बी बघनच. शकुंतला थाळीत हात धुवत म्हणली, हे बघ, मी इथं काय राहायला येणार नाही, कारण ते घर माझं आहे, यांच्या हक्काचं घर आहे. तुला सांगते, माझ्या पोराचा त्यासनी सांभाळ करायला लागन. जेवायला खायला कपडा लागता घ्यायलाच पडन. ते घर सोडून मी इथं कशी येऊ? नाही तर इथं राहून मी तुझ्यासाठी पोरगी बघू शकले असते. भावड्या महिन्यातनं एकदा त्यांच्याकडे जातोय, खबरबात आणतोय. आणि तुला सांगते, माझ्या लेकरांना त्या वाड्याचा लाडा आहे. पण म्या येत जाईन, चक्कर टाकत जाईन, तू बिनगोड राहा. तिने सगळं आवरलं, बाहेर आली, गप्पा मारत बसली. शिवा गणेश खेळत होते, भांडत होते. सखाराम मोठा होऊन ते सगळं बघत होता. थोडी सामसूम झाली की उठला आणि म्हणाला, आता झोपतो, सकाळच्या गाडीनं औरंगाबादहून माल येणार आहे, तो उतरून घ्यायला पाहिजे. 7ला गाडी स्टँडात घुसती. तो आत जाऊन पडला. शकुंतलानं वाड्याच्या दाराचा आडसर सारला, अंगणातला दिवा घालवला. ओसरीवर ज्ञानोबांच्या समोरच्या पलंगावर गणेश आणि शिवाला जवळ घेऊन ती पडली. एका विश्वासानं शिवानं तिच्या अंगाखांद्यावर हातपाय टाकले. तो तिला बिलगून झोपला. तो हळूच तिला म्हणाला, अक्का राहा की इथं, गणेश आणि म्या खेळत बसतो. आबाचं बघ की, आबा दिसभर बोलत नाही, नुसते पडून असतात. सखा असतो दुकानावर, मला घर खायला उठतं. पोरा संघ आतून खेळत बसलं ना अंगणात तरी आबा चिडतोय, कावतोय. शकुंतलानं त्याच्या अंगावरनं हात फिरवला आणि म्हणाली, अरे नाही जमणार मला राहायला, पण मला जमत जाईन ना, तवा तवा येत राहीन. तू काय येत नाही? तू येत जा. तू ये, गणेश नागेश बरोबर खेळ, आमचा वाडा किती मोठा आहे. यावर खालच्या आवाजात तो म्हणाला, अगं सखा नको म्हणतो. तो म्हणतो पाहुण्याकडं धिंगाणा घालू नये, फार जाऊ नये, असं म्हणतो तो. शकुंतला विचार करत राहिली. रात्र चढत होती, वारा वाहत होता. ती स्वतःशीच गप्प झाली. तिने विचार करणं सोडून दिलं. अंग सैल सोडून डोळे मिटून पडली. उन्हं अंगणात वाळवण पसरावी तशी पसरली. सखाराम चहा टोस गाऊन सकाळी दुकानावर गेला. शिवानी आज आपण शाळेत जाणार नाही, गणेशशी खेळणार सांगून टाकलं होतं. तिने त्यांना चहा बिस्किटं खायला दिली. ती चहा घेत होती तर वाड्यावरनं गडी आला. त्याला बघताच
तिच्या मनात धस्स झालं. काय झालं पवार, इकडं काय यानं केलं? मोठ्या मालकीने बोलिवलंय. नागेश जोत्यावर न पडला, खोक पडली कपाळाला. मालकाने नेलंय दवाखान्यात. दवापाणी केलं, 2 टाके पडलेत. पण तुमचनी यायला सांगितलंय. माझ्याबरोबर येत आहे का मागणं येत आहे? शकुंतला म्हणाली, तुम्ही व्हा पुढं, मी येते. सखाला स्टँडवर तेवढा सांगावा द्या का नागेश पडलाय, त्याला खोक पडली, मी चालली आहे. तेव्हा आला का मी निघते, अर्ध्या घंट्यात घरी. तिला सखा घरी येईपर्यंत थांबावंसं वाटलं. त्याची भेट घ्यावीशी वाटली. त्याला सगळं सांगावंसं वाटलं. शिवावर आबांना सोडून जायला तिचं मन तयार होईना. ती दुकानावरनं सखाराम घरी यायची वाट बघायला लागली, आतुरतेनं, दाराकडे नजर ठेवून. तो आला, ती निघाली. शकुंतला ओसरीच्या पायऱ्या चढत होती तर आवाज चढवत सासू गरजली, माहेरी जायचं तर आपल्या दोन्ही पोरांना घेऊन जाऊ नये का? त्या नागेशला इथं का ठेवलं? कौशल्य त्याचं समद करती म्हणता, तू मोकळी झाली का भटकायला? कौशल्यानं कोणाकोणाचं करावं? माझं, नवऱ्याचं, त्या पोराचं आणि घरातलं भीतीनीच वय? तिचा जीव आहे का नाही? हां? शकुंतलानं ओसरीवर येऊन पिशवी ठेवत विचारलं, नागेश कुठे आहे? किती लागलं त्याला? नागेश आतून आला. तिने त्याला दोन्ही हाताने विळखा घातला. त्याला कपाळावर उजव्या डोळ्याच्या वरती लागलं होतं. चिकटपट्टी लावली होती. जखमेच्या आजूबाजूला रक्ताचे वाळलेले डाग होते. नागेशने तिला धरून ओसरीकडे नेलं आणि आपण कुठे उभे होतो, कसा तोल गेला, कसे ओरडत पडलो ते दाखवलं. तो हसला. शकुंतला हसली. त्याला म्हणाली, हळूहळू सांगत असते का नाही म्या? पण ऐकाव की जरा. आता पडलाय ना, आता ऐकन. अनुभव आले बिगर शानपण येत नाही म्हणतात. आता पळत पळत हिंडायचं नाही काय? आई, मामानं माझ्यासाठी काय दिलं ग? बिस्किट दिली का गोळ्या? तो घेऊन येतोय. म्या पुढं आली, मामा आला ना, का आणन गोळ्या बिस्किटं? पण आत्ता कौशल्य तिच्याशी बोलत नव्हती. असं आजवर घडलं नव्हतं. शकुंतलाला वाटलं, हिच्या मनात काय आलं? म्या हिच्यावर माझं लेकरू सोपून माहेरी निघून जाते. अगं बाई, तूच जीव लावला की नागेशला. त्याच भरवशावर मी माहेरी गेले. मला का माझं लेकरू जड आहे? सखा तर 10 वेळा विचारत होता त्याला संघ का नाही आणला. ती विचारात पडली. पिशवी माडीवर नेऊन ठेवून ती गणेशचा हात धरून हळूहळू खाली आली. श्रोते हो, हा होता आजचा भाग वृंदा दिवाण लिखित भुजंग या कादंबरीचा. पुढचा भाग उद्या ऐकूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. ऐकत रहा वृंदा दिवाण लिखित भुजंग.